सर त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. श्री कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर सन्माननीय गौरवजी पाटील यांचा संघ आपण पाहिला. मणिगुरु हा सन्माननीय राहुल पाटील सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. साईबाबा फॅब्रिक्स राहुलजी पाटील यांचा संघ आपण पाहिला. बेकर्स पॉइंट सन्माननीय रवींद्रजी कोळी आणि माय फाउंडेशन मनोजजी पाटील आणि चंद्रकांतजी पाटील यांच्या माध्यमातून हे 22 संघ आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नानाश्री फाउंडेशनचे कर्णधार शशांक पाटील दादू आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आमच्या सर्व समालोचन कक्ष पंच ऑफिशियल जे लाईव्हची टीम आहे आमचे माऊली दादा आहेत आयोजक आहेत या सर्वांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी करणारा संघ एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी इथे पाठवणं बंधनकारक आहे. त्याला आपण लगेचच पाठवा. कल्पेश आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता नानाश्री फाउंडेशन आणि गजानन बापू युवा मंच या दोन टीम मधला हा संघर्ष ही फाईट ती आपण सध्या पाहत आहे. रुपेश आणि भूषण सलामीची जोडी. कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर अगदीच कलरफुल आहे. ज्या टीमचं जर्सी ज्या पद्धतीची अगदी त्या कलरला मॅचिंग आपल्याला ते ग्राफिक्स पाहायला मिळते. चला मॅच सुरू करा. सजी होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. डॉट बॉल. पुढचा बॉल इथे मात्र ऑफ स्टंपवर पडला आणि तिथनं पंचांनी नोचा इशारा तो तिथे दर्शवलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. कमरेपेक्षा वर होता बॉल त्यामुळे 1+1 एकंदर 2 धावा येतील. दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा मुकाबला तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चौथा सेमीफायनलचा संघ कोण ते ठरवणारी ही एक उत्कंठावर्धक रोमहर्षक मोठी मॅच ती आपल्या समोर आली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. बघूया कशा पद्धतीची कामगिरी असेल इथे येणाऱ्या बॉलवर. नानाश्री फाउंडेशन पहिल्यांदा बॅटिंग करतोय. गजानन बापू युवा मंचच्या विरोधात नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गजानन बापू युवा मंच या टीमनं फलंदाजी करता प्राचारण केलंय नानाश्री फाउंडेशनला. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर राहिला. गोलंदाजाला अजूनही लय सापडत नाहीये. सुरामध्ये गोलंदाजी ती करणं शक्य होत नाहीये. निर्धाव चेंडू ते सातत्यपूर्ण या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र खूप जास्त बाहेर चेंडू टाकले जात आहेत त्यामुळे पंचांकडनं दंडित केलं जाते. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली जरी आला असला तरी फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे तिथे बचावला गेलाय. एक रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 4 या आकड्यावर. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करणं गरजेचं आहे. जरी 2 एक्स्ट्रा बॉल टाकले असले तरी गोलंदाज इथे शांतता ती प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नानाश्री फाउंडेशन त्यांना एक चांगली टोटल त्या दिशेने वाटचाल करावा लागेल. इथे मात्र बॉलला मिड विकेटच्या वरनं उडवलंय आणि फेकून दिलंय सीमा रेषेच्या पार. डावाची सुरुवात योग्यतेने होणं गरजेचं असतं आणि इथे पहिल्याच ओव्हरमध्ये हा डाव मोठ्या धावसंख्येकडे जाणार आहे याची नांदी फलंदाजानं दिली आहे.
बॉलला फेकलंय मिडविकेटच्या बाहेर. सुशिला यार्ड्स षटकार. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये व्याजासहित परतफेड करण्याची संधी. क्षेत्ररक्षक म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं केली या चुकी. या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं बॅटिंग करणारा बॅटर त्याला जीवनदान दिलंय. त्यानंही आकाशाकडे पाहिलंय. देवाचे आभार मानलेत. नशिबाची साथ दिली. इथे वाचला गेलाय. जीवनदान मिळालंय. रन मिळाल्यात. हे बघा अगदीच सोपा कॅच होता. खूप जागेवर खूप वेळ होता चेंडूला जज करण्याकरता. मात्र तिथे चुकी केली आणि त्या चुकीचं भुगतान ते आता पूर्ण डावामध्ये करावं लागेल. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन आहे. त्याला उडवलंय. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय. बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलंय. सीमा रेषा पार. याला म्हणतात जखमेवर खड्याचं मीठ रगडून चोळणं. विकेट आली आहे. विकेटच्या बदली तिथे षटकार आलाय. 6. थँक्यू. जीवनदान दिलं गेलं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेतला. तिथे षटकार तो परावर्तित केलाय. विकेट येण्याची दाट शक्यता होती तिथे. मात्र झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर ही पनिशमेंट. यावेळेस मात्र कव्हर मध्ये खेळलाय. नो चान्स एनी फील्ड. बॉल चाललाय सीमा रेषा पार. जीवनदान द्याल मग त्या कर्माची फळं भोगावी लागतील. बॉल सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना आता वेग तो प्रदान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तब्बल 22 ही धावसंख्या राफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस. गजानन बापू युवा मंच संघ आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय. कारण त्यांनी जे जीवनदान दिलं ते जीवनदान त्यांच्या अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. सातत्यपूर्ण आक्रमकतेनं आणि विध्वंसकतेनं फलंदाजी ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. रुपेश वैयक्तिक 19 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. भूषणला यावेळेस स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली आहे. यावेळेस मात्र पहिलाच बॉल. इथेही झेल ड्रॉप. सातत्यानं तुम्ही जीवनदान देताय. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी ती निर्माण केली होती. आपण म्हणतो कॅचेस विन मॅचेस. झेल घ्याल तर जिंकार. विकेट घ्याल तर प्रेशर क्रिएट कराल. मात्र ते प्रेशर क्रिएट करण्याकरता गोलंदाज संधी तर निर्माण करतायत. मात्र बुडत्याला काठीचा आधार. क्षेत्ररक्षकाला साथ देणं गरजेचं आहे गोलंदाजाची. तुम्ही गोलंदाजाला जर साथ दिली नाही तर मग विकेट कशा येतील. प्रेशर ते कसं क्रिएट होईल. कामगिरी तर योग्यतेने होती आहे सध्या गोलंदाजाची. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फिरवला बाहेर नेला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जात असताना डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. तेवीस धावा या राफलकावर आहेत. इथे मात्र शफल झाला आणि सफलतापूर्वक खेळलाय. बॉलला पाठवलंय दूर सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 6. सुशिला यार्ड्स दमदार हिट. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्या चुकीचं भुगतान
एक रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा दर्शवली आहे. इथे खराब फिल्डिंग, कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्याचा फायदा मिळालाय. तिथे 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 31. क्षेत्ररक्षणामधल्या चुका त्या काही थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्यानं क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला मिळत आहेत. त्याचा फायदा तो फलंदाजांना अगदी योग्यतेने मिळतोय. रन्स योग्यतेने धावफलकावर वाढताना पाहायला मिळत आहेत. 1.4 नंतर 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. मोठी टोटल तेच विजयाचं प्रमुख कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मानलं जातं आणि त्या मोठ्या टोटलच्या दिशेनं योग्य रीतीची वाटचाल सध्या आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय टीम नानाश्री फाउंडेशन. इथे सफल झाला आणि एक चांगला फटका बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चाललाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 37. 37 धावा या राफलकावर आहेत. इथे मात्र विकेट कीपर चेतन पवार याला गुंगारा देऊन बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषा पार. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करून त्याचा बेनिफिट मिळत नाहीये, कारण क्षेत्ररक्षक कुठलाच तो त्याला साथ देण्याकरता तयार नाहीये. यावेळीच ही बॉल गेलाय चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. .41 ऑन बोर्ड. 41 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीस धावफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला चेंडू आहे. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. मोहित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. कमबॅक करावा लागेल. टीमला अडचणीमधनं बाहेर काढावं लागेल, कारण 20च्या जवळपासच्या सरासरीनं धावगती ती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका तो लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत चेंडूला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 42. 42 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. तर नंतर 42 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. डावाची सुरुवात अगदीच विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं टाटा बाय बाय करतोय सर्व क्षेत्ररक्षकांना आणि प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरता जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. षटकार. सज्ज होईल गोलंदाजाच्या ट्रॅकवरने. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र घुटना टेक
तिथे फटका खेळायचा आहे, मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं. इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक 49, 49 रन धावफलकावर आहेत. रुपेश वैयक्तिक 39 या धावसंख्येवर धावफलकावर त्यानं जोडल्यात. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे कोणी, मात्र बॅकअपचा खेळाडू तो वेगानं धावून आला. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं, 2 धावा त्या घेण्यापासून रोखता येणार नाही. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 51, 51 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. 2.4चा खेळ तो समाप्ती एखेरीस. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. इथे फटका तो इनसाइड आउट केला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलकडे पाहत राहिला होता, मात्र बॅकअप पुण्याचं एकदा चांगलं मिळालंय. 2 धावेवर इथेही समाधान मानावं लागेल. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 53, 53, 2.5चा खेळ, तर नंतर 53 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मोहित पाटील तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शॉर्ट प्लेन होता, बॅटची कडा फ्लाइंग स्लीप कडे गेला. एक डॉट बॉल आलाय. ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस 53 धावा विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम नानाश्री फाउंडेशन. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर हितेंद्र, ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहताय. धावसंख्या 53 आहे विदाउट लॉस. चांगली बॅटिंग रुपेशने केली. आतापर्यंत 15 बॉलमध्ये त्यानं बनवलं 43. त्याला दिलेलं जीवनदान त्याचं अगदीच सोनं केलंय त्यानं. विध्वंसकतेचा अंदाज तो त्याचा आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. मोठमोठे फटके तो सातत्यानं मैदानाच्या आतनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यामुळे यावेळेस वाईटचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते. इथे एकंदर 54, 54 धावा या धावफलकावर आहेत. इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन ती तिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचते ती 55, 55 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. आणि बघूया येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. बघूया येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. कमबॅक करणं तर गरजेचं आहे, कारण टीम थोडंसं अडचणीच्या सावटाखाली आहे, प्रेशरमध्ये आहे. इथे फटका तो चांगला आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल जरी येत राहिलं तरी इथे खूप छान रिलीफ मिळू शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. मात्र मोठे फटके जर येत राहिले तर मग त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या कुठेतरी वाढत जाताना पाहायला मिळतील. भूषण 5 बॉलमध्ये 4 वर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे एक चांगला चेंडू आहे. विकेट किपर त्यामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एकंदर या ओव्हरचे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. तर नंतर धावसंख्या 56. फुलटॉस आहे, त्याला उडवलंय. इथे खराब चेंडू, त्यांना मैदानाच्या आतनं जागा नाहीये. हे फलंदाज अगदी ठामपणे सांगत असताना प्रत्येक फुलटॉसवर मोठा फटका तो त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. धावसंख्या आता वेग प्रदान करते पुढे एकदा 67, 67.
चांगली बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखी एक कव्हरच्या क्षेत्रामधला फटका आणि पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. आता करावं तर काय, दुसरा झेल त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. आणि आणखी एक धाव ती तिथे पळून पूर्ण झाली. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आहे की नाही ते तपासलं जाईल. नॉन स्ट्राईक इन कडे चेक केलं जात आहे. बॅट्समन सेफ आहे, त्यामुळे 3 धावा येतील. या 3 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये 2 धावा आहेत तिथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाफलक जर आपण पाहिलं तर 64 रन्स ज्या राफलकावर सध्या लागल्या गेल्यात. पुढचा बॉल स्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये सातत्यानं वाढ ती होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हा बॉल तो हवेत आहे आणि यावेळी चेतन पवार त्याच्याकडनं चुकी होणार नाही. एक चांगला झेल टिपलाय, माघारी परतवलं बॅटरला. खूप काळ मैदानाच्या आतनं विकेट नव्हती, धावा ओघानं वाहत होत्या, त्यामुळे इथे कुठेतरी एक विकेट येणं ते अत्यावश्यक बनलं होतं. यावेळेस गोलंदाजाची योग्यतेने साथ ती चेतन पवार यांच्या माध्यमातून दिली गेली आणि आर के इन्फ्रास्ट्रक्चर विकेट ती इथे येत असताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. बॅटिंग करणारी टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू तो इथे अजूनही नाहीये. लवकरात लवकर पाठवा, अन्यथा आता पेनल्टी लावली जाईल. ही ओव्हर संपेपर्यंत जर एक्स्ट्रा खेळाडू इथे नसेल तर 3 धावा कापल्या जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय शशांक पाटील आणि नवीन गोलंदाज आलाय प्रशांत कोळी. तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. बघूया प्रशांत त्याची गोलंदाजी कशी असेल. या ओव्हरमध्ये पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. इथे ऑफस्टंपवर ठेवलं, ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त राहिलाय, त्यामुळे वाईटचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्या 66 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत आहेत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, एक युवा उदयोन्मुख गोलंदाज. मात्र या स्पर्धेत चांगला खेळ राहिलाय त्यांचा, प्रभावित केलंय आपल्या संघ सहकार्यानं, त्यामुळे या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये संधी दिली आहे त्यांना गोलंदाजी करण्याची. इथे बॉलला जमिनीशी लगत खेळलाय, जमिनीवर उड्या मारत हा चेंडू चाललाय. जोपर्यंत इथे लॉंग ऑन मध्ये उचलला 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल आणि धावसंख्या 67. सिंगल डबलवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आता आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सुरुवातीला विध्वंसकतेचे खूप शानदार फटके ते आपल्याला पाहायला मिळालेत. वैयक्तिक 45 या धावसंख्येवर रुपेश सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत
अगदी दर्जेदार खेळ या ग्रामीण भागातील खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो. कुठेही ग्रामीण भागातील खेळाडूला खूप मोठं प्लॅटफॉर्म नसतं, त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीनं मेहनतीनं तो स्वतःला मेहनत सिद्ध करतो, स्वतःला मोठं करतो. तो हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधला खेळाडू ज्यांना आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र फक्त दिशा दिली गेली, एक सिंगल मिळावी या उद्देशाने खेळलाय, स्ट्राईक केली, रुटेड. सिंगल डबल्स त्या महत्वाच्या आहेत आणि त्या सिंगल डबल्स सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका, बॉल चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं. आता थांबवणं कठीण आहे. चेंडू जाईल खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता. सीमा पार चौकार मिळेल. सुशिलाई आर्ट्स दमदार चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं जाफलकामध्ये वरती वाढ, सिंगल डबल्सच्या साथीनं मोठे फटके, ते या संपूर्ण डावाचं चित्र राहिले. वैयक्तिक 49 49 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय फलंदाज रुपेश. अर्धशतकाच्या नजदीक आहे. इथे मात्र चांगला बॉल देहेष्टीवर जाऊन आदळतोय. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा या राफलकावर आतापर्यंत लागलेल्या आपण पाहतोय. बघूया अर्धशतक काय इथे कंप्लीट केले जाईल. 50 धावा काय इथे राफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र अर्धशतक, 50 धावा. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांना हारण्याची भीती कधीही नसते. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी नव्या उमेदीचा, नव्या जोशाचा हा नवतरुण सितारा लाजवाब इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. रुपेश चौधरीच्या बॅटमधनं आलंय 50 धावा. अर्धशतकीय लाजवाब इनिंग, 20 बॉल फेस केलेत, 2 4 6 षटकार. त्यांच्या मदतीनं 275च्या स्ट्राईक रेटनं या 55 धावा त्यांनी दाफलकर उभ्या केल्यात. डावाच्या सुरुवातीला जीवनदान दिलं होतं आणि जीवनदान त्यांचा इतिहास नेहमीच मोठा राहिलाय आणि याही जीवनदानाचा इतिहास तो मोठा राहतोय. कारण अर्धशतकीय इनिंग ती फलंदाज इथे कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सजीव होतोय. यावेळेस मात्र बॉलला टॅप केलं, समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक. तो चेंडूवर येतोय. जोपर्यंत चेंडूला फील केलं तिथे 1 रन ती दाफलकावर जोडली गेली आहे. सूर्यनारायण ऊन सावल्यांचा खेळ खेळतायत, मात्र ते खेळायला लागले तरी भीती वाटते आपल्याला. कारण पहिल्या 2 दिवसात त्यांनी अगदी प्रचंड तडाखा दिलाय आपल्याला सर्वांनाच. त्यामुळे त्यांचा खेळ आपल्याला परवडणारा नसतो. धावसंख्या 79, 79 धावा, 1 विकेटच्या पतनानंतर 5 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शशांक जे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि शशांक जर आपण पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना पुण्याच्या एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत आमच्या सर्व आयोजन समितीकडनं, समालोचन कक्षाकडनं, अंपायर्स असतील, आमची लाईव्हची टीम असेल, सर्व क्रीडा जे शौकीन आहेत ग्रामीण मधले ते सर्वांकडनं शशांक आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळेस मात्र हा बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला तिथे फील केलं 1 रन जी दाफलकावर जोडली गेली आहे.
पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला उडवलंय अगदी सहज समोर दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय बॉल सीमारेषा पार षटकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू ओव्हर पिच झाला आणि ओव्हर पिच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये जागा नसते हे फलंदाजानं तिथे सांगितलं आणि अगदी दमदार हिट तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 90 धावा 6वं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच केलंय बॉलला पाठवलंय ओव्हर द लॉंग ऑफ सीमा पार षटकार. सुशीलाई 8 षटकार तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होईल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक तो डीप मध्ये आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जी राफलकावर जोडली गेली. धावसंख्या 97 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेटच्या पतनानंतर 97 लागल्यात. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. इथे चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर वाईटचा इशारा आलाय पंचांनी तिथे आणि फिल्डिंग साईड रिव्ह्यू घेतलाय. चेतन तिथे कॉन्फिडंट आहेत. त्यांनी लगेचच रिव्ह्यू तो मागितलाय तिथे. It's a fair ball. Review successful. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 97. 1 विकेटच्या पतनानंतर 97 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र अगदी चॅनल मधला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाजाला बॅकलिप खाली ठेवायला तिथे भाग पडला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू आलाय. आणखी एक डॉट बॉल त्याची उद्घोषणा इथे पाहायला मिळते. याच पद्धतीचा मारा खरं तर गरजेचा आहे सध्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अर्थात गजानन बापू युवा मंच या टीमला. कारण गजानन बापू युवा मंच या गोलंदाजाने अक्षरशः धावसंख्येची लयलूट केली आहे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकांना वेट करणं पसंत केलं. जोपर्यंत इथे बॉलला स्टॉप केलं 1 रन जी राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 98 धावा 7वं षटक ते प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. वैयक्तिक 61 या धावसंख्येवर रुपेश ज्याला आपण बॅटिंग करताना पाहताय कल्पेशच्या विरोधात. कल्पेश आणि रुपेश या दोघांमधला खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक जुगलबंदी आहे या दोघांमधली. कशमकश टक्कर कसा खेळ होतोय या टक्करमध्ये ते आपल्याला बघायचं. क्षेत्ररक्षणामध्ये
थोडासा बदल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला 38 सर्कलच्या आतमध्ये प्राचार्य केले गेले आणि तिथे स्वीपर कव्हर अर्थात डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाला पाठवलं गेलंय. यावेळेस मात्र वेगवान प्रचंड वेगानं वाईड यॉर्करचा वापर, बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण ते आपण आतापर्यंत पाहताय. 7व्या षटकातील 4 बॉलचा खेळ, तर नंतर धावसंख्या 98 आहे. इथे मात्र फुलटॉस होता, त्याला योग्य त्यानं दिशा दिली, नोचा इशारा आलाय. हा बीमर आहे आणि बीमर प्लस 4 टोटल 5 धावा त्या येत असताना आपण पाहताय. धावफलकाची 100 पार ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला हवेत उडवलंय, क्षेत्ररक्षक करतोय चुकी. मग चुकी केली आहे तर मग भुगतान तर तुम्हाला करावंच लागेल ना. बॉल सीमारेषा पार, चौकार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ, धावसंख्या जाऊन पोचती येते. लेगबाईचा इशारा आलाय. धावसंख्या एकंदर धावफलकावर लागली गेली आहे 108 झालं ना ते. एक सिंगल 108 धावा या धावफलकावर आहेत. 7 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अजूनही प्रगती पथावर येणं बाकी आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल ते आपल्याला बघायचं आहे. 8 ओव्हरच्या या मॅचेस आहेत आणि 8 ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 ओव्हरचा खेळ तो पूर्णत्वाला आल्यानंतर धावफलकावर 108 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे होईल ते आपण पाहणार आहोत. चला गेम स्पीडअप करा, थोडासा वेळ जास्त जातोय. डावकुरे हातानं स्ट्रायकर एनकडे फलंदाजी करत असताना फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोर गोलंदाजीच्या ट्रॅकवर हितेंद्र ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. पहिला बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल क्षेत्ररक्षकाच्या पासून थोडासा दूर राहिला, मात्र 2 धावा आणि इथे तिसऱ्या धावेकरता इथे खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये गेलाय. फिल्डिंगचा स्तर या मॅच मध्ये अगदीच खराब राहिलाय, अगदीच खराब राहिलाय. क्षेत्ररक्षकाने खूप मोठ्या प्रमाणात चुका केल्यात. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमच्या महत्वाच्या मॅच मध्ये जर खराब राहिला तर विजयाचं स्वप्न जे तुम्ही पाहिलं, या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचं जे स्वप्न तुम्ही पाहून स्पर्धेत उतरलाय ते पूर्ण करणं शक्य नाही. क्षेत्ररक्षकांशिवाय विजय संपादित करणं ते कदापि शक्य नसतं. ऑफ्टमर राहिला अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या 113 धावा. धावसंख्येवर लगाम लावील कोण, या धावसंख्येला पुढे जाण्यापासून रोखेल कोण, सातत्यानं भिडसावणारा प्रश्न राहिलाय. आणखी चुका, त्या चुका काही संपायचं नाव घेत नाहीयेत. वाईटचे इशारे ते सातत्यानं येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 114 आहे. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. करावं तर काय करावं असा प्रश्न आता कर्णधाराला पडला. यावेळेस मात्र बॅट च्या बाहेरची साईडची कडा घेतली आणि क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चुकी केली. अंदाज बांधला नाही. चेंडू टर्न झाल्यानंतर कुठे येईल. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केले जातील. या दुहेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 116 धावा या धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ या डावामधला अजूनही शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती फलंदाजाच्या वतीने केली जाईल. 130-135 पर्यंत काय टीमला घेऊन जातील का. इथे मात्र एक चांगला चेंडू तो पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने येतोय. फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट किपर च्या हातामध्ये विसावतोय. चांगली कामगिरी तिथे चेतन पवार यांची आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळते.
इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावला, बॉलला फील्ड केलं, एक सिंगल त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि सिंगल जर गेलं तर थोडंसं रिलॅक्स ते होता येईल क्षेत्ररक्षकांना किंवा मग संघ कर्णधाराला, सहकार्यांना. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक मोठा फटका चौकाराचा, तोही क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं आलाय. त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल चांगला फटका आहे. यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकावर इथे मानावं लागेल समाधान. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 118. 2 बॉल अखेरचे ते शिल्लक आहेत या ओव्हरचे, या डावाचे. पूर्वार्धाचा खेळ खूप लांबलेला. एक बॉल बाकी आहे का? इथे 2 दाखवले जात आहेत. एक बॉल बाकी आहे. ओके, शेवटचा बॉल. इथे मात्र बॉल तो पुन्हा एकदा हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 2 धावा त्या सुरक्षिततेने धाफलकावर जोडल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो अंगलट येईल. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट आली. या 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या 120 धावा. विजयाकरता 121 या धावसंख्येचं लक्ष. चांगली इनिंग, चांगली फलंदाजी आपल्याला रुपेशकडनं पाहायला मिळाली. अवघ्या 6 धावांवर त्याचा झेल सोडला, त्याला दिलं गेलं जीवनदान. आणि त्या 6 धावानंतर त्याने त्यानंतर 71 धावा एक्स्ट्राच्या जोडल्या आणि टोटल 77 धावसंख्येची इनिंग खेळताना धाफलकावर 120 जोडल्या. 121 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलंय. सध्या ऑनस्क्रीन विराट कोहलीचे खूप मोठे फॅन आहेत आणि ते या जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग च्या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाच्या आतमध्ये आलेत. अगदी 18 नंबरची जर्सी आणि ॲटलस सायकल, जिला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सजवलंय आणि भारताचा एक ध्वज त्या सायकलला लावला आणि अगदी विराट कोहलीची जर्सी आणि IPLचा एक क्षणचित्र, एक फोटो त्या सायकलच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते IPLचं जे शेड्यूल आहे ते सुद्धा त्या सायकलवरला त्यांनी लावलंय. कोणाच्या मॅचेस कधी आहेत, RCBच्या मॅचेस कधी आहेत. आणि खूप मोठे फॅन आहेत भारतीय क्रिकेटचे, विराट कोहलीचे. आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये इथे चक्कर मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आतापर्यंत कंप्लीट झालाय. 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. संध्याकाळी या स्पर्धेचा महांतिम सामना तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी त्याची जय्यत तयारी ती सुरू आहे. कारण पावसाने सर्व अस्तव्यस्त केलं होतं, त्यामुळे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ववत करण्याकरता खूप प्रचंड मेहनत ती करावी लागली आहे. आमचा VIP डाईस तो पुण्याच्या एकदा नव्यानं उभा राहिलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. आक्रमकता ती गरजेची आहे या मॅचला जिंकण्याकरता, कारण एका मोठ्या टोटलचा पाठलाग तो करायचा आहे. चेतन पवार यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं जसं अर्धशतक झळकावलं होतं, अगदी तसं एक अर्धशतक त्यांना या मॅचमध्ये झळकावण्याची अतोनात गरज आहे. जर अर्धशतक इथे त्यांच्या माध्यमातून झळकावलं गेलं तर निश्चित या मॅचमध्ये एक चांगली लढत, एक बिग फाईट ती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इथे मात्र झेल तो होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि विकेट येते. पहिला झटका तो इथे लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन ते झालंय खेळाडू बाद. RK इन्फ्रास्ट्रक्चर विकेट ती येत असताना पाहायला मिळते. डावाच्या सुरुवातीलाच काही झटके ते देणं गरजेचं आहे आणि ते इथे दिले जात आहेत असं म्हणायला हरकत नाही. चेतन पवार आता खूप जास्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. या मॅचला जिंकण्याची, जिंकून देण्याची, विध्वंसकतेची, विस्फोटकतेची एक चांगली इनिंग खेळण्याची. इथे काय एक चांगली इनिंग चेतन पवार यांच्या माध्यमातून खेळली जाईल. फलंदाजी करणारे संघ एक एक्स्ट्रा खेळाडू त्याला आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचे. कल्पेश आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश ते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल डाव्या स्टीवर राहिला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पंचांनी वाईड म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ, तर नंतर 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉडी लाईनवर होता, त्याला हवेमध्ये उडवलं क्षेत्ररक्षक. काय चांगला कमालीचा दर्जेदार झेल घेतला. हा फरक आहे पूर्वार्धाने उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये सातत्यानं झेल सोडले जात होते आणि उत्तरार्धामध्ये अशक्य झेल आपल्या हातामध्ये शक्य केले जात आहेत आणि विकेट मिळवले जात आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा केव्हाही क्रिकेटमध्ये अव्वलच असला पाहिजे आणि या मॅचमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो पूर्वार्धामध्ये होता खराब, उत्तरार्धामध्ये आहे बेमिसाल. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर आला एक सिंगल ती धावफलकावर झोडली गेली. यश आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. यश देशमुख, बघूया कशा पद्धतीचा खेळ यशचा इथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल. शशांक पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. चेतन पाटील इज ऑन स्ट्रायकर, चेतन पवार इज ऑन स्ट्रायकर इन. इथे मात्र दिशा देण्याचा उद्देश होता. डबल माइंड मध्ये गेले होते मात्र नशिबानं साथ दिली. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय.
पहिला चौकार चेतन पवारच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अंती 14-14. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका बॉल चाललाय सीमा रेषा पार. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार मिळवला गेलाय 4. चांगले फटके खेळणं चांगली गुणवत्तापूर्ण बॅटिंग करणं या मॅच मध्ये गरजेचं आहे आणि आपली गुणवत्ता दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आत राखवावी लागेल. बॉलला यावेळेस सीमारेषेच्या पलीकडे परावर्तित केलंय. धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीनं जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग चा अंतिम दिवसातील हा खेळाचा थरार तो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 5 दिवसीय ही स्पर्धा पावसामुळे थोडासा व्यत्यय आला मात्र त्यानंतर ही स्पर्धा पूर्ववत केली गेली आणि अखेरच्या दिवसामध्ये पोहोचली आहे. यावेळेस मात्र बॉलला दिली हवा. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेर सीमारेषा पार. लॉंगॉनला क्लिअर करणारा हा दमदार हिट षटकार. षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती एकंदर 24 धावा. 1.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 24 ही धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 2 विकेटचं पतन जरी झालं असलं तरी विकेट किती गेल्यात किंवा इथनं पुढे काय होणार आहे याचा विचार न करता आम्ही मैदानाच्या आतमध्ये आहोत. तर आम्ही आक्रमकतेनं खेळ करत राहू. आम्ही विध्वंसकतेनं फटकेबाजी मैदानाच्या आतनं साकार करत राहू. हे सांगणारी फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतनं करावी लागेल. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळण्यात येते. क्षेत्ररक्षक तो चेंडूवर येतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 25 धावा या धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला अगदी उंच हवेतनं फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार.
31 ऑन बोर्ड. 31 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. विध्वंसकता ती मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे आणि ती सध्या दाखवण्याचा एक चांगलं काम फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे. अगदी 15च्या जवळपासची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेची आणि त्या 15च्या जवळपासच्या सरासरी रन्स त्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश अगदी विध्वंसकतेनं खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं दाखवतोय आणि तो त्याला दाखवावा लागेल. पर्याय नाहीये दुसरा. या मॅचला जिंकण्याकरता एक अर्धशतकीय इनिंग गरजेची आहे. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक तो चेंडूवर झेपावतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉल जाईल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. धावसंख्या 35 आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी ती गरजेची आहे आणि ती सध्या सुरू आहे मैदानाच्या आतनं. प्रेक्षकांना अशाच पद्धतीच्या मॅचेस त्या पाहायला आवडतात ज्यामध्ये विध्वंसकता असते, कश्मकश असते, प्रतिकार असतो आणि प्रतिकार तर प्रत्येक जण पाहण्याकरता मैदानावर येतो आणि तोच प्रतिकार सध्या फलंदाज यश आणि साथीनं चेतन या दोघांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे विशाल यांच्या वतीने मैदानाच्या आतनं केली जाईल. पहिला बॉल. इथे मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. कुठल्या प्रकारची रन ती पहिल्यांदा घेण्याचा मोह नव्हता. मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल खेळला आणि त्या फुटबॉलचा फायदा फलंदाजांना मिळाला. 1 रन तिथे दाफलकावर पूर्ण करता आली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 37. विशाल राजपूत की विशाल चौधरी कुठले गोलंदाज आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर? विशाल राजपूत आहेत की विशाल चौधरी आहेत? तुम्हाला ऑलरेडी एक्स्ट्रा खेळाडू करता आम्ही 3 वेळा आवाज दिलाय. पुढचा बॉल. इथे मात्र फटका तो फसलाय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 37. सदरीच धावा. अगदी रुळावर आहे गाडी सध्या. जरी आपण पाहिलं तर गजानन बापू युवा मंचची सुरुवातीला विकेट गेल्या होत्या. थोडासा स्ट्रगल होता. मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता यश आला आणि अगदी यशसंपन्न इनिंग तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. चेतन स्ट्रायकर एंडकडे आहे. इथे मात्र चेतनच्या बॅटमधनं बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि एक वेल जज कॅच तो कंप्लीट केला जातोय. चेतन पवारला माघारी जावं लागेल. एक बडी मछली जाल में फसती हुई. चेतन पवार बाद.
दोन्ही टीमला आम्ही सातत्यानं सांगतोय तुमचे एक्स्ट्रा खेळाडू ते पोहोचत नाहीयेत, त्यामुळे नावं आता चुकीची टाकली जातील. जी काय आम्हाला जमतात तशी नावं टाकू आणि त्यानुसार मॅच पुढे नेऊ. त्यानंतर कुणाचंही नाव एडिट करून रन एडिट करून मिळणार नाही. मोहित पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे खेळ मोहित पाटील याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. चला गेम स्पीडअप करा, मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 38-38 धावा. सिंगल डबल्स त्याच्या सह्यानं आता दाफलकाला पुढे सरकवण्याचं काम ते मैदानाच्या आतनं सुरू आहे. मोठ्या फटक्यांची जोड त्याला द्यावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व कोणाच्या नावावर जाईल ते आपण आजच्या संध्याकाळी पाहणार आहोत. इथे मात्र बॉल मिडल ऑफ द बॅटने उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिली जाते ही दस्तक. बॉल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. बॉल आला इकडे. हा ते बॅरिकेड सरकवून घेते, लागेल खेळाडूला. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या ती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे आपण ऐकलंय, अगदी तीच रणनीती वापरली आणि खराब चेंडू त्याचा वेट केला आणि षटकार परावर्तित केला. आणखी एकदा बॉलला तिथे स्वीप करण्याचा इरादा होता. बॉल लागलाय. झोपून घ्या, झोपून घ्या, झोपून घ्या, विकेटवर झोपून घ्या.
40 धावा 3 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हा बॉल एक सिंगल घेण्याचा उद्देश होता, फक्त दिशा दिली. तिथे गोलंदाजाची ऍक्शन ती चेक केली जाईल. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा या राफलकावर आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ झालाय. चला गेम स्पीडअप करा. खूप वेळ गेला या मॅच करता. प्रत्येक चेंडू नंतर थोडासा वेळ घेतला जातोय. यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल एक फायनल अशा 3 मॅचेस त्या पाहायला मिळतील. मोहित सध्या मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपवरनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल जर आपण पाहिलं तर तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तिथे येत असताना आपण पाहिलाय. अचूक टप्प्यावरनं चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. अचानक मॅच पुन्हा एकदा ती टर्न होत असताना पाहायला मिळते. कभी इधर कभी उधर अशा पद्धतीने हा सामना तो डोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या एष्टीवर राहिला. इथे पुन्हा एकदा अपील ती पाहायला मिळाली. मात्र बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने येणारे निर्धाव बॉल ते अडचणीचा विषय आहेत, कारण इथे विजयी संपादित करायचा आहे गजरंग बापू युवा मंच या संघाला. तर मग आक्रमकतेने खेळ तो बॅटरला दाखवणं गरजेचं आहे. मात्र बॅटर सध्या सातत्यानं चुका करतायत आणि त्या चुकांचं भुगतान हे टीमला करावं लागतंय. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा स्टेप आउट करत मोठा फटक्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला फलंदाजी करणं ते खूप जास्त कठीण जात आहे. मोहित मैदानामध्ये आलेत. 5 बॉल खेळलेत आणि 5 मध्ये रन किती बनवले? 1 रन. इथे ऍक्शन पुन्हा एकदा चेक केली जाईल. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर 44 धावा आहेत. 3 विकेटच्या पतनानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला समोर खेळलाय अप्रतिम पद्धतीनं क्षेत्ररक्षक. वा काय अप्रतिम कमालीचा दर्जेदार झेल त्यानं तिथे टिपलाय.
फलंदाजाला माघारी परतवलंय, विकेटचं पतन केलंय, खेळाडू बाद. ला 4 अशी स्थिती आहे. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ आहे आणि या 4 ओव्हरमध्ये विजयाकरता तुम्हाला एक बलाढ्य टोटल त्याचा सामना करायचा आहे, कारण 4 ओव्हरमध्ये विजयाकरता 76 या धावसंख्येचं लक्ष आहे. विशाल इथे मात्र फटका तो चांगला बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि थांबवणं कठीण झालंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. गरज आहे याच पद्धतीचे फटके खेळण्याची. चेतन यांच्याकडनं अपेक्षा होते, ते बाद झाले. यशने काही काळ मैदानाच्या आतमधनं आशा पल्लवित केला, तो आता सध्या शांत असलेला पाहायला मिळते. खूप काळ स्ट्रायकर एनकडे येण्याची संधी ती त्याला मिळालेली नाहीये. स्ट्रायकर एनकडे आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे बॉडी लाईनवर होता फुल टॉस, त्याला उडवलंय आणि उंच हवेतनं फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मैदानाच्या बाहेर. षटकार. सुशिलाई आर्ट्स दमदार हिट षटकार तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता ऑन साइडला, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 56 4.3चा खेळ, त्यानंतर 56 56 ही धावसंख्या धाफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधल्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर स्ट्रायकर एनकडे फलंदाज यश खूप काळ नॉन स्ट्राईक एनकडे उभा होता. अखेरीस स्ट्रायकर एनकडे येण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. त्याला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावी लागेल. इथे चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र वा काय फटका खेळलाय, लाजवाब. बॉलला उडवलंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषेच्या बाहेर. सुशिलाई आर्ट्स दमदार हिट षटकार. काय अप्रतिम फटका होता. टायमिंग प्रॉपर होता आणि त्यामुळे चेंडूची हवाई सफर ती दूरची होती. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या ती वेगानं 62 62 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीनं 62 62 ही धावसंख्या दाफलकावर आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि त्यामध्ये रन बनवायचे आहेत बरोबर 59 धावा. म्हणजे 3 ओव्हर प्रतिषटक 20च्या सरासरीनं
59 ही धावसंख्या धावफलकावर. एक बॉल बाकी आहे, अजून 19 चेंडू शिल्लक आहेत. आणखी एक, वा, लाजवाब फलंदाजी ती यश मैदानाच्या आतनं करतोय, आपल्या संघाच्या आशा पल्लवित करतोय. संघ सहकारी आता खुश आहेत, टाळ्या वाजवतायत आणि तिथे क्रिकेटला एन्जॉय करतायत. कारण त्यांचा महत्वाचा बॅटर यश, ज्याला खूप काळ स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करतोय. विध्वंसकतेनं फलंदाजी करताना धावफलकाला मोठं करण्याचा प्रयत्न तो आता मैदानाच्या आतनं करत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 5 ओव्हरच्या अंती. 68, 68 धावा, येणारे इथनं 18 बॉल. विजया करता 53, 53ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्याला इथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषेच्या पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. आल्यात रन 4. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर राहिला, पंचांनी वाईट म्हणून करार केले. .73 ऑन बोर्ड, 73 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला वळवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पंच ते वळलेत, इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होती भर. तिसऱ्या पंचाची मदत तिथे घेतली गेली आहे. फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. वाईटचा इशारा आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न, वेगानं धावून आलेत आणि इथे 2 धावा. काय रनिंग विकेट होती, खूप चांगलं कॉलिंग होतं, त्यामुळे 2 या धावसंख्येवर तिथे शिक्कामोर्तब केलं. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 76, 76 धावा. येणारे 16 बॉल. विजयाकरता 46ची गरज आहे. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा मोठ्या फटक्याकरता जायचंय, मात्र हा बॉल या यष्ट्यांच्या वर्ण निघून गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल तो पंचाच्या माध्यमातून येत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. हितेंद्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 बॉल त्यानं फेस केले, 18 वर तो बॅटिंग करतोय. यशनं आतापर्यंत 10 बॉल फेस केले, 30 वर तो बॅटिंग करतोय. या जोडीला खूप चांगला प्रभाव मॅच मध्ये टाकावा लागेल. वाईड यॉर्कर, खूप चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये नेलाय. टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात कारगिर बॉल म्हणून वाईड यॉर्कर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी त्याच शस्त्राचा वापर इथे गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज शशांक पाटील ज्यांना आपण पाहताय.
इथे मात्र दिशा दिली, एक सिंगल घेण्याचा उद्देश दर्शवला, एक सिंगल ती दाफलकावर जोडण्याचा इरादा, मात्र तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. बघूया, चेक केलं जाईल. OUT आउट. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून ही महत्वपूर्ण विकेट इथे येत असताना फलंदाज बाद. इथे मात्र बॉलला तिथे फ्लिक करण्याचा इरादा होता. चेंडू आणि बॅट मधला संपर्क तेवढासा योग्यरित्या नाही. धावसंख्या 76. 6 ओव्हरचा खेळ तो समाप्त झालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 रन बनवायचे आहेत. 45. षटक क्रमांक 7 पेनल्टी मेट ओव्हर ती सध्या प्रगतीपथावर येते. या ओव्हरमध्ये मॅचचं पिक्चर ती क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. चांगल्या धावा आल्या, मॅच जिवंत राहील. या ओव्हरमध्ये गोलंदाजानं आपलं गोलंदाजीचं वर्चस्व गाजवलं तर ही मॅच आपल्या बाजूने त्याला खेचता येईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याची केली. छेडका आणि क्षेत्ररक्षकानं तिथे अचूकतेनं चेंडूला स्टॉप केलंय. खूप जास्त बाहेर होता, त्याची छेडखानी तिथे बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचलेली 78. 78 धावा. षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये गरजेचे आहेत. इथने येणारे 11 बॉल त्यामध्ये 6 षटकार मारायचे एवढं कन्फर्म आहे. ते 6 तुम्हाला मारावेच लागतील. त्यामधला पहिला तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. दमदार हिट, षटकार. पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल फसवलं, चकवलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, फलंदाजाला शांत ठेवलं, बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं आता 9 चेंडूमध्ये तुम्हाला काही करून 5 षटकार त्याचा अवलंब करावा लागेल. सिंगल डबल सुरू ठेवावे लागतील तर या मॅचला जवळ खेचता येऊ शकतं.
यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. मॅच जर आपण पाहिली तर आता येणारे 8 बॉल विजया करता 37 या धावसंख्येची गरज आहे. इथे उडवलंय बॉलला, बॉल उंच हवेतनं चाललाय सीमा रेषेच्या पार. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा दमदार हिट, सुशीला यार्ड्स षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. एक निर्धावच्या स्वरूपाने चेंडू तो निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर झाली समाप्त. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 90 धावा या राफल कव्हर आहेत 5 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल फुलटॉस आहे. पहिला चेंडू, त्यावर आक्रमकतेचा फटका खेळण्याचा इरादा दर्शवला. बॉल क्षेत्ररक्षकांना बीट करताना पहिल्या टप्प्याखेरीस निघून गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. गजानन बापू युवा मंच हा संघ जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने प्रतिकार करत होता. मात्र रनआउटची यशची आलेली विकेट या डावातली सर्वात महागडी विकेट असं म्हणावं लागेल तिला. त्यानंतर हा खेळ तो पूर्ण बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडी घाई करा. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलचा थरार तो आपण अनुभवणार आहोत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न नाही आहेत. एकावरच मानावं लागेल समाधान. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 95 धावा दूर राहिलेत. काही चुका क्षेत्ररक्षणामधल्या, काही चुका फलंदाजीमधल्या, त्यामुळे पराभवाच्या दिशेनं वाटचाल ती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सर्वात महत्त्वाची बाब राहिली या मॅचमध्ये, कारण क्षेत्ररक्षकांनी ज्या काही चुका केल्या त्या चुकांच्या मदतीनं इथे विपक्षी टीम ती हवी होत गेली. आता या मॅचमध्ये अखेरचे 3 बॉल आणि विजयाकरता जवळपास 25 पेक्षा जास्त धावांची गरज आहे. यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली, मात्र हे चौकार डावाच्या सुरुवातीला येणं गरजेचं होतं. आता मात्र दूत ओतू गेलाय, त्यामुळे षटकार आलाय. इथे पंचांचा इशारा षटकाराचा आलाय. एकदा देवा विजून गेला ना, मग त्यात कितीही तेल टाकलं तरी त्याचा फायदा होत नाही. फटका तर चांगला खेळला, मात्र षटकार जरी आला असला तरी विजयाची जी आशा आहे ती इथे पूर्णपणे मावळतीला गेलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज जर एखादा नो बॉल इथे टाकतोय, त्यावर षटकार येतोय, तर मग इथे विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याची संधी येऊ शकते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अखोटप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली, तिथे बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीनं धावसंख्या त्यामध्ये होती वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 105 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकशे 6 आहेत 5 विकेटच्या पतनानंतर.
एक बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडूचा खेळ तो बाकी आहे. जी औपचारिकता आहे ते इथे पूर्ण केली जाईल. इथे मात्र फुल टॉस होता, त्याला उंच हवेत उडवलंय खरं, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. विकेट आली आहे इथे शेवटच्या बॉलवर. विजयी होती आहे टीम नानाश्री फाउंडेशन या संघाला सेमीफायनलच्या मॅचच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम गजानन बापू युवा मंच आपण या स्पर्धेत खेळलात. आयोजकांना जे सहकार्य केलं, जो खेळ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं प्रदर्शित केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये आपल्याकडनं चांगला खेळ व्हावा याकरता आपल्याला लक्ष शुभेच्छा. शशांक यांचा आज वाढदिवस आहे आणि शशांक आपल्याला विनंती आयोजकांच्या वतीनं की आपल्याला मुख्य मंचावर यायचं, आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तिथे मुख्य मंचावरनं केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच त्याकडे आपण वळणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे रुपेश चौधरी. ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या रुपेश, प्रेझेंटेशन.